नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. या मित्रांनो, जेवणाला हे बघा मस्त आज गायत्रीने इथं खीर बनवली आहे, पुरणपोळी बनवली आहे, पापड बनवले आहेत, भज्या बनवल्या आहेत आणि रशी बनवली आहे, भात बनवला आहे. आज गायत्रीच्या अंगात कुठला देव घुसला होता गायत्री? हा, कुठलाच नाही. माझा तू अचानक एवढं बनवून ठेवला आज, मला न विचारता. नाहीतर मी ऑफिसला राहतो तेव्हा फोन करते, अहो काय बनवू जेवणाला, काहीतरी घेऊन या ना तिकडनं येताना, काहीतरी भाजीला घेऊन या ना. आणि आज मला एक शब्द न विचारता तिने आज एवढं बनवून ठेवलं जेवण. गायत्री, तुझा पाया पडतो, मी असंच रोज बनवून ठेवायचा गायत्री. हा? काय बोट मोडलेत. मग असं रोज काही ना काही बनवून ठेवायचं. मला ना फोन अजिबात नको करत जाऊ, ये बनवू का ते, तुला जे पाहिजे ना गायत्री ते बनवून ठेवत जा. तू नुसतं ना हा लाल मिरचीचं पाणी पण बनवून देशील ना गायत्री, तरी मी एकदम प्रेमाने ना आवडणे खाऊन गेल गायत्री. हा, सिरियसली सांगतो तुला, काही पण बनव. हा, खरोखर सांगतो तुला. कारण की तू जेव्हा मला विचारते ना तेव्हा मी टेन्शन मध्ये येऊन जातो, आता हिला सांगू काय भाजी. मग त्यासाठी ना तुला जे वाटेल ना गायत्री ते बनवून देत जा लागल्यास, चालेल ना? तेच मित्रांनो, मला त्या क्रेडिट कार्ड विषयी बोलायचं होतं. आज ऑफिसला होतं, ऑफिसमध्ये काम करता करता मला फोन आला, तुम्हाला आपल्या बँकेकडनं म्हणे क्रेडिट कार्ड ऑफर झालंय, फ्री ऑफर झालंय. मग त्यांना मी 2-3 गोष्टी विचारल्यात, मग म्हटलं फ्री आहे. मग त्यांनी मला सांगितलं वगैरे की तुम्ही एअरपोर्टला गेलं की ते विमानाचं त्या तिकिटावरती डिस्काउंट आहे, तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेला की तिथे डिस्काउंट आहे. यार म्हटलं एकदम फ्री देत आहेत म्हटलं, हे असं सांगतात जसे ते नंतर पैसे घेणारच नाहीयेत. इथं बाजूच्या घरवाल्याकडनं 50 रुपये उधार मागायला लाज वाटते आपल्याला, ते उधार देणार नाही आपल्याला. आणि एक क्रेडिट कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्याला सांगतात 3 स्टार हॉटेलला जा, 5 स्टार हॉटेलला जा, सगळीकडे कुठे पण वापरू शकतात, शॉपिंग करा, मॉलमध्ये जा. यार म्हटलं आपल्याला बाजूवाला फुकटमध्ये पैसा देत नाही, म्हटलं एक क्रेडिट कार्ड देतात. मी त्यांना काही नाही बोललो, म्हटलं सॉरी, थँक्यू, मला नको पाहिजे म्हटलं ते क्रेडिट कार्ड. मी अजूनपर्यंत क्रेडिट कार्ड वापरलं नाही मित्रांनो, अजूनपर्यंत. माझ्या लग्नाला तर 3 वर्ष झालेत. आता मला 30 रनिंग चालू आहे मित्रांनो. अजूनपर्यंत मी क्रेडिट कार्ड वापरलं नाही, कुठल्याच गोष्टीवरती मी अजून लोन काढलं नाहीये, आणि कुठलीच वस्तू मी अजून EMI वरती घेतली नाहीये. तुम्हाला सिरियस सांगतोय, अजून माझ्या घरामध्ये TV आहे, बेड आहे, ते फ्रीज वगैरे अजून काही घेतलं नाही. गायत्री मला सांगते की EMI वरती फ्रीज वगैरे घ्या. मला घ्यायला राहिलं असतं तर मी कधीच घेऊन टाकलं असतं EMI वरती फ्रीज वगैरे, पण मी अजूनपर्यंत EMI वरती फ्रीज वगैरे काहीच घेत नाही. मी EMI वरती मला कुठलीच गोष्ट आवडत नाही. मी जो मोबाईलने व्हिडिओ बनवत आहे तो मोबाईल सुद्धा मी EMI वरती घेतला नाही. मला EMI वरती कुठल्याच गोष्टी आवडत नाही, आणि मी क्रेडिट कार्ड अजिबात वापरत नाही. क्रेडिट कार्डचं लफडं कसं असतं माहिती आहे का? तुम्ही कुठेतरी मॉलमध्ये फिरायला जा, नाही तर मेट्रोमधनं बाहेर उतरा, तुम्हाला लगेच ते एकदम ते सूट बूट घालून किंवा त्या गोऱ्या बिऱ्या त्या पोरी असतात ते येतात आणि लगेच तुम्हाला सांगतात एक्सक्यूज मी, हे तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का? एकदम प्रोफेशनल. म्हणजे तुम्ही त्या जाळ्यामध्ये फसायला तर फसायलाच पाहिजे. कबुतरला कसं त्या दाणे टाकल्यानंतर तो कबूतर येतो आपल्या जवळ, तसंच असतं त्यांचं. हा, एक्सक्यूज मी असं बोलतात ते. आणि लगे आपण जे असेल ते तेच आपण त्यांच्याजवळ जातो, मग ते आपल्याला एवढं भारी गोड बोलतात ना, मग आपण ते क्रेडिट कार्ड घेऊनच टाकतो डायरेक्ट. आजच्या तरुण पिढीचं कसं झालंय माहिती आहे, क्रेडिट कार्ड घेणं म्हणजे त्यांच्यासाठी एकदम फॅशन झालंय. काय पॉकेटमध्ये पैसा नसला तरी आहे ना, पॉकेटमध्ये काय क्रेडिट कार्ड आहे, एकदम अजून रुबाबामध्ये राहतात डायरेक्ट. कुठे डीमार्टला जायचं राहिलं, घ्या पैसे नाहीत ना, घ्या क्रेडिट कार्ड. मॉलमध्ये जायचं राहिलं, 5,000चे आणि 10,000चे शूज पाहिजे, घ्या क्रेडिट कार्ड. माझ्या मित्राकडे आयफोन आहे, कितीचा, 1,00,000चा आयफोन आहे. चला आहे ना क्रेडिट कार्ड, घ्या मग क्रेडिट कार्डची काही लिमिट नाही आहे ना. लिमिट पण असते त्यांची, पण आजकालच्या तरुण पोरांचं काय आहे, आणि टायमावरती तर पैसे भरणं नाहीत, अजून व्याज तर भरणंच आहे क्रेडिट कार्डला. म्हणजे आजकाल आपल्याला ना खूप मोठा स्कॅम आहे मित्रांनो. तुम्ही कधी आयुष्यामध्ये विचार करतायत का या क्रेडिट कार्डवाल्यांकडे आपला नंबर कसं काय जातो, या गोष्टीचा कधी विचार केला आहे का तुम्ही? एवढा मोठा स्कॅम आहे ना इंडियाचा. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये बसून बसून इथं इंडियाच्या लोकांना लुटतात मित्रांनो. आणि ना याच्यामध्ये कोण जास्त भरकटलं जातं, जे सामान्य लोक आहेत ना, जे गरीब लोक आहेत ना, त्यांना जास्त अडकवतात या गोष्टींमध्ये. कारण की क्रेडिट कार्डमध्ये आपण कर्जाच्या, आपल्या डोक्यावरती कर्ज कधी होतं
कधी होऊन जातं ना तेच आपल्याला समजत नाही. तुम्हाला काय वाटतं की बाईक आपल्याला लोनवरती भेटते, मग आपल्याला घर लोन भेटतंय, कमी व्याजदराने भेटतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. पण तुम्हाला सिरियसली सांगतो की या 3 वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये 16 ते 17,000पेक्षा लोकांनी या कर्जाच्या पायी आत्महत्या केली आहे मित्रांनो. या 2-3 वर्षामध्ये 16 ते 17,000 लोकांनी फक्त काय कर्ज डोक्यावरती आहे म्हणून आत्महत्या केलेली आहे. म्हणून एक क्रेडिट कार्ड वगैरे ते जो तुम्हाला जे स्वप्न दाखवतात ना त्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. ते तवपुरताच चांगलं वाटतं ते घ्यायला. तर काही नाही, खूप इझी आहे ते क्रेडिट कार्ड. एकदम नॉर्मली कुठे पण जा तुम्हाला इझिली भेटून जाईल ते क्रेडिट कार्ड. पण पैसे भरताना एवढं नाकी नवी येताना मित्रांनो तुम्हाला सिरियसली सांगतोय अजिबात त्या भानगडीमध्ये पडू नका क्रेडिट कार्डच्या. आणि कुणाच्या लोनच्या भानगडीत तर अजिबात पडू नका. लोन अजिबात काढू नका. तुम्हाला याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवलेत. सुकी मिरची खा, सुकी भाकर खा आणि एकदम आनंदित जीवन जगा. 100 वर्ष आयुष्य दिलंय देवाने, एकदम आनंदित जीवन जगा. पण हे क्रेडिट कार्ड लोन याच्या भानगडीत अजिबात पडू नका. नाहीतर आजकालची पोरांचं काय, उद्या कोणी बघितलंय, आज क्रेडिट कार्ड वापरून घ्या, परवा कोणी बघितलाय. हेच पोरं पुढे जाऊन एवढे फसतात ना, यांना रडायला सुद्धा मजूर भेटत नाही मित्रांनो. एवढे फसतात ते. कारण की असे बरेच जण आहेत बोलणारे, आजचा दिवस एन्जॉय करून घेऊ ना, उद्या कोणी बघितला, आजच्या दिवशी एन्जॉय करून घेऊ ना. छोटीशी 90 मारून घेतात आणि काही पण गप्पा गोष्टी करतात. त्यांच्यावर जो चांगला पोरगा असतो त्याला पण बिघडून टाकतात, त्याला पण ते क्रेडिट कार्ड घ्यायला लावतात, लोन काढायला लावतात. या भानगडीत अजिबात पडू नका मित्रांनो. तुम्हाला जर 20,000 सॅलरी असेल ना तरी 1 लाखाचा आयफोन घेण्याची काहीच गरज नाही तुम्हाला. 20,000 जर सॅलरी आहे ना, तुम्ही 10,000चा पण आयफोन मोबाईल वापरला तरी त्याच्यावरती हॅलोच बोलायचं आहे. आणि 1 लाखाचा आयफोन जरी घेतला ना तुम्ही तरी त्याच्यावरती हॅलोच बोलायचं आहे तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय बोलायचं नाही आहे. काय त्याच्यामध्ये फक्त कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली आहे, असं आहे तसं आहे. ती काय करायची क्लिअरिटी आपल्याला. या क्रेडिट कार्डच्या जाळ्यामध्ये अजिबात फसू नका मित्रांनो. एक खूपच मोठा स्कॅम आहे हा. तो आपल्याला नंतर समजणारच आहे, सगळ्यांना नंतर समजतोच तो. बऱ्याच जणांनी लोकांनी आता क्रेडिट कार्ड वापरणं सुद्धा सोडलेलं आहे. आणि ज्यांच्या डोक्यावरती लोन आहे ना त्यांना विचारा की लोनने काय हालत खराब झालेली आहे. आज मुंबईमध्ये तुम्हाला सिरियसली सांगतोय, आज मुंबईमध्ये नवरा बायकोंना दोघांना याच्यासाठी जॉब करायला लागतोय की त्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे मित्रांनो. ते बघा माझ्याकडे ते स्टँड नाही मित्रांनो, ते मोबाईल पकडण्यासाठी स्टँड नाही ना, तर एकाच हाताने मी म्हणजे मोबाईल पकडतो ना, तर ते त्याच्यासाठी की आज म्हणजे नवरा बायको आज त्याच्यासाठी जॉब करतात की त्यांनी लोनवरती आज घर नाही, ते स्टँड घ्यायला लागेल काहीतरी. मोबाईल पकडण्यासाठी स्टँड भेटतं ना, ते घ्यायला लागेल. तर तेच नवरा बायको आज जॉब करतात ते का, ते आज त्यांनी, कारण की आज लोनवरती त्यांनी घर घेऊन घेतलेलं आहे. आणि ते घर घेतलं त्यांनी, नवऱ्याला पण जॉबला जायचं जे, बायकोला पण जॉबला जायचे जे, घरचे हप्ते भरायचे तर भरायचेच जे. जाऊ द्या, तो विषय वेगळा झाला. आपला लोनचा वगैरे, आपल्याला क्रेडिट कार्ड विषयीच बोलायचं होतं. ठीक आहे. आता बघा, आजच्या तरुण पिढीला मी हेच सांगेल की त्या क्रेडिट कार्डच्या नांदी अजिबात लागू नका. तो खूप मोठा स्कॅम आहे मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतोय, अजिबात नका लागू त्याच्या नांदी. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री.